मित्रांनो, माझं नाव मोनू आहे. मी केरळच्या एका गावातील रहिवासी आहे. माझं वय 31 वर्ष आहे आणि मुंबईत राहून अभ्यास करतो. आज मी माझी पहिली खरी कथा सांगणार आहे, जी 2 वर्षापूर्वी घडली होती, ज्या रात्रीचे माझे आयुष्य पूर्णपणे बदलून गेलं. ती कथा 2 वर्षापूर्वीची आहे. कॉलेजमध्ये प्रवेशाची वाट पाहत असताना नुकत्याच परीक्षा संपल्या होत्या. मी घरीच रिकामा बसलो होतो, तेव्हा माझ्या छोटी मावशी घरी आली. मावशी बऱ्याच दिवसांनी आमच्या घरी आली होती आणि सोबत तिचे 2 लहान मुलंही होती. मावशीचा वय साधारण तिच्या आसपास होता. तिने आईला भेटून मला मिठी मारली. नेहमीप्रमाणे प्रेम व्यक्त करताना तिच्या नजरेत एक वेगळीच चमक होती. तिने माझ्या खांद्यावर हात ठेवून मला जवळ घेतला आणि म्हणाली, "मोनू, तू तर खूपच मोठा झाला आहेस." त्याच दिवशी संध्याकाळी माझ्या मित्राच्या बहिणीच्या लग्नाला जायचं होतं. मी तयार होऊन गेले, पण तिथे मित्रा ग्रुपमध्ये अडकल्यामुळे रात्री उशीर झाला. हिवाळ्याचे दिवस होते. कडक थंडी वाजत होती. तेवढ्यात आईचा फोन आला. ती म्हणाली की तिची तब्येत ठीक नाही, बाबा घरी नाहीत आणि ती व मावशी माझी वाट पाहत आहेत. मी मित्रासोबत बाईकवरून निघालो. 35 किलोमीटरचा प्रवास करून जेव्हा मी घरी पोहोचलो, तेव्हा थंडीमुळे माझे दात कडकडत होते आणि मी पूर्ण कपत होतो. मावशीने दरवाजा उघडला. मी थेट माझ्या खोलीत गेलो आणि चादर घेऊन त्यात शिरलो. काही मिनिटांनी मावशी माझ्यासाठी चहा घेऊन आली आणि माझ्यासोबत चादरीत शिरली. माझ्या तोंडावरून तिला समजलं की मी थंडीमुळे आणि मित्राच्या सोबत थोडं बाहेर होतो. चहा संपल्यानंतर मावशीचे कप खाली ठेवला आणि म्हणाली, "खूप थंडी आहे." असं बोलून तो चादरीत माझ्या शेजारी झोपली. हळूहळू आमच्यातील अंतर कमी झालं आणि त्या थंडीच्या रात्री आम्ही नात्याच्या स्पर्श मर्यादा ओलांडल्या. तिचं ते भरलेलं शरीर आणि माझ्या तरुणाच्या जोश याचा जणू मेळ बसला होता. पहाटे ती हळूच उठून तिच्या खोलीत निघून गेली आणि जाताना मला रात्री जे झालं ते आपल्या दोघांमध्येच राहील. सकाळी सगळं काही नेहमीसारखंच भासलं. मावशी आईसोबत अगदी सहजतेने गप्पा मारत होती, पण जेव्हा आमची नजर व्हायची तेव्हा त्या रात्रीची आठवण ताजी व्हायची. त्यानंतर मावशी गावी निघून गेली, पण आमचे फोनवरचे संभाषण आणि सतर्क सुरूच राहिलं. काही दिवसांनी मावशीचा फोन आला की तिचा नवरा महिनाभर बाहेरगावी जाणार आहे आणि तिला घरची व मुलाची काळजी घेण्यासाठी मदतीची गरज आहे. आईने मला आनंदाने तिथं पाठवलं. जेव्हा मी स्टेशनवर पोहोचलो तेव्हा मावशी मला न्यायला आली होती. दिवसभर मुलासोबत खेळताना संधी मिळताच आम्ही एकमेकांच्या जवळ यायचो. पण एके दिवशी सकाळी अचानक दार वाजले, बेल वाजली आणि समोर आईला बघून आमचे धाबे दणाणले. आई म्हणाली, "मोनू, तुझं मुंबईला जाण्याचं वय झालंय आणि तू अजून इथेच आहेस, म्हणून मी तुला सोबत न्यायला आले." त्यानंतर घरात तणावाचं वातावरण तयार झालं. रात्री आई मावशीच्या खोलीतच झोपू लागली, ज्यामुळे आमचं भेटणं पूर्णपणे बंद झालं. एकदा दुपारी आई शेजारच्या काकूकडे गेली असता मावशी धावत माझ्या खोलीत आली. आम्ही पुन्हा एकदा एकमेकांच्या जवळ आलो, पण तेवढ्यात मुख्य दरवाजा उघडला. आवाज आला. आई परत आली होती. मावशीने घाईघाईने स्वतःला सावरलं आणि मी पुस्तकात मान घातली. आईने खोलीत डोकावून पाहिलं आणि काही न बोलता तिथून निघून गेली. आम्हाला खात्री पटली की आईला नक्कीच संशय आला आहे. रात्रीचे 2 वाजले होते. बाहेरील पावसामुळे वातावरणात एक वेगळंच ओलावा होता. मादक इच्छेने झालेले माझे मन मावशीच्या खोलीकडे धावले. मला वाईट गाढ झोप असेल आणि मावशी माझी वाट पाहत असेल. मी अत्यंत सावधपणे अनवाणी चालत मावशीच्या खोलीत शिरलो. खोलीत पूर्ण अंधार होता. पलंगावर 2 आकृती झोपलेल्या दिसल्या. मी अंधारात हळूच पुढे सरलो, चादरीत शिरलो आणि एका व्यक्तीच्या कमरेभोवती हात टाकला. कुजबजलो. "मावशी, खूप वाट पाहायला लावलीस ग." पण त्या हातावरच्या बांगड्याचा आवाज वेगळाच होता. अचानक समोरच्या व्यक्तींची हालचाल केली. माझे शरीर थिजून गेले. मी जेव्हा केसावर हात फिरवला तेव्हा मला जाणवलं ही मावशी नाही. तेवढ्यात बाजूला झोपलेली दुसरी व्यक्ती, जी खरोखरच मावशी होती, दचकून जागी झाल्याने तिने बेड साईडला दिवा लावला. प्रकाशाच्या झोतात समोर जे दृश्य दिसते त्यामुळे माझ्या पायाखालची जमीन सरकली. ज्या व्यक्तीला मी मिठी मारली होती ती दुसरी तिसरी कोणी नसून स्वतः माझी आई होती. ही कथा इथेच थांबत नाही. यानंतर काय घडले आणि या परिस्थितीचा सामना कसा झाला हे जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि जवळील बेल आयकॉन अवश्य दाबा व कॉमेंटमध्ये सांगा पुढील भाग.